नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव, हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की अखेर 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 31 डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कशी आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी आणि त्याचबरोबर इथून पुढे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन बाजारभाव 31 डिसेंबर पर्यंत कसा राहू शकतो हे जाणून घेण्यासाठी मागणी पुरवठ्याची स्थिती कशी असू शकते, सरकारची ध्येय धोरणं कशी असू शकतात हे समजून घेणं गरजेचं आहे आणि तेच आता तुम्हाला समजावून सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, मोस्टली तुम्हाला माहित असते की जो देशातील सोयाबीनचा भाव तो डिपेंड असतो त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सोयाबीन भावावरती। आंतरराष्ट्रीय सोयाबीनचं परिदृश्य बघितलं ते काही जास्त तेजीचं नाही पण मंदीचं अजिबात नाही, कारण एका मर्यादेपेक्षा खाली भाव येऊ शकत नाही, आले तर टिकू शकत नाही। ती मर्यादा $10 प्रति बुशेल्स आहे। तुम्हाला सांगतो 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉट वरती तुम्हाला या ठिकाणी $10.5 प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसणार आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात तेजी आली की त्याचे जे उत्तम पडसाद आहेत ते देशातील सोयाबीन बाजारात उमटतात आणि उमटणार आणि याच्यामुळे कुठंतरी तुम्हाला सांगतो देशातील बाजारात सोयाबीनच्या भाव पातळीमध्ये या ठिकाणी जंप होणार, तेजी येणार। सध्याचा जो सोयाबीन भाव तुम्हाला दिसतोय तो किती आहे, तर तो आहे 4000 ते 4500च्या दरम्यान, सरासरी भाव 4200 4300 मिळायला लागले। आणि या ठिकाणी लक्षात घ्या की सरकार आता तीव्र गतीने कामाला लागणार आहे आणि हमी भावावरती सोयाबीनची खरेदी डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सोयाबीनचा सरासरी भाव लवकरच 4500 पार जाताना दिसेल। आणि जी सोयाबीनची भाव पातळी असणार आहे तुम्हाला या ठिकाणी सांगतो, सुरुवातीला सोयाबीनचा भाव हा 4200 ते 4700 दरम्यान राहील आणि सोयाबीनचा जो भाव तो 100% तुम्हाला सांगतो 31 डिसेंबर पर्यंत 4300 ते 4800 दरम्यान दिसणार आहे। म्हणजे लक्षात घ्या की सोयाबीनचा बाजार भाव अपवादात्मक परिस्थितीत 31 डिसेंबर पर्यंत जर 5000 पर्यंत पोहोचला तरी आश्चर्य वाटायला नको, पण 31 तारखेपर्यंत किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचं उत्तर आहे की 31 डिसेंबर पर्यंत देशातील बाजारात सोयाबीनचा भाव हा जास्त करून 4300 ते 4800च्या दरम्यान राहण्याची आहे इथे दाट शक्यता। आता विक्रीचा विचार तुमच्या मनात येतच असेल तर तुम्हाला समजावून सांगतो की बघा 4500चा वर सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला देशातील बाजारात मिळायला लागला की इथून पुढे आपण आर्थिक गरजेनुसार सोयाबीनची विक्री करावी अथवा नाही हा विचार करू शकतो। परंतु सोयाबीनचा भाव 5000 होणार का, तर तुम्हाला सांगतो जानेवारी महिन्याच्या एंडिंग पर्यंत अशी शक्यता आहे की सोयाबीनचा भाव हा 5000 होऊ शकतो। आता निर्णय आपल्या हातात आहे।
की 31 डिसेंबरपर्यंत एखाद दुसऱ्या वेळेस 5,000पर्यंत भाव जाईल, पण तुम्हाला सांगतो जानेवारीत पक्का भाव 5,000 होऊ शकते आणि 31 डिसेंबरपर्यंत भावपाती 4,300 ते 4,800 दरम्यान राहण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे विचार करून विक्रीचा निर्णय घ्या, म्हणजे भविष्यात तुम्हाला काही अडचणी पडू नयेत. हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.